तिकडे इराण आणि इस्रायल पेटले. 15 दिवस उलटून गेले तरी युद्ध काही थांबायचं नाव घेईना. इकडे चीननं तैवानच्या आजूबाजूला आपली तिसरी नेव्ही उतरवल्याची चर्चा आहे. त्यामुळे जगभरात सध्या युद्धाच्याच घडामोडी घडतायत. पण या सगळ्या राड्यात एक प्रश्न विचारला जात होता. युद्धाच्या राड्यामध्ये किम जोंग उनची एंट्री कधी होणार? मुळात नॉर्थ कोरियाचा आणि मिडल ईस्ट मध्ये सुरू असलेल्या युद्धाचा काही विषयच नव्हता. त्यामुळे इतके दिवस किम जोंग उन हा शांत होता. अशातच शनिवारी एक बातमी आली की नॉर्थ कोरियानं पूर्व समुद्र किनाऱ्यावरनं 10 बॅलिस्टिक मिसाईल्सची टेस्ट घेतलीये. त्यांनी ही टेस्ट घेतल्यानंतर आता सगळ्या संघर्षात नॉर्थ कोरियाची एंट्री झाल्याचं बोललं जाऊ लागलंय. कारण नॉर्थ कोरियानं ही टेस्ट घेतल्याचा धोका कुणालाय? तर जपानला. आणि जपानसाठी नॉर्थ कोरियाचा निषेध कोणी केलाय? तर अमेरिकेनं. थोडक्यात काय, या राड्यामध्ये पुन्हा एकच चित्र उभं राहते. उत्तर कोरिया विरुद्ध अमेरिका. पण उत्तर कोरियाचं आणि अर्थातच किम जोंग उनचं अमेरिकेशी काय भांडण आहे? या दोन देशांमधल्या वादाचा इतिहास समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 1945 चा काळ म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटचा. दुसरं महायुद्ध हे जर्मनी, इटली, जपान आणि ब्रिटन, अमेरिका, सोव्हिएत युनियन, फ्रान्स यांच्यात झालं. अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले आणि या महायुद्धाचा शेवट झाला. जपानच्या ताब्यात असलेल्या इतर देशांनाही सोडवायचा प्रयत्न अमेरिका करत होती. त्यात जपानचं मांडलिकत्व पत्करलेला कोरिया सुद्धा होता. सोव्हिएत युनियननं आधीपासूनच जपान जवळच्या पोर्ट आर्थर बेटावर लक्ष ठेवून होता. कारण त्यांना तिथं आपला बेस बनवायचा होता. ऑगस्ट 1945 मध्ये सोव्हिएत युनियननं उत्तर बाजूने तर अमेरिकेनं दक्षिण बाजूने कोरियात घुसायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की त्याच वर्षात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांनी कोरियामधनं जपानला हकललं आणि हे दोन्ही देश अक्षांशाच्या 38व्या समांतर रेषेपर्यंत येऊन थांबले. तेव्हा कोरियावर राज्य कोणाचं असा प्रश्न पुढे आला. तेव्हा अमेरिकन सरकारनं चार्ल्स एच बोनस्टील आणि डीन रस्क या दोन अधिकाऱ्यांच्या मदतीनं कोरियाला अशा दोन भागात विभागलं ज्याची बॉर्डर होती अक्षांशाच्या याच 38व्या समांतर रेषेवर. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन दुसऱ्या महायुद्धात एकत्र लढले असले, याच दोन देशांनी कोरियामधनं जपानला बाजूला केलं असलं तरी दोन्ही देशांच्या विचारधारा पूर्णपणे वेगळ्या होत्या. दोघांनाही त्या काळात महासत्ता व्हायचं होतं. सोव्हिएत युनियन ही पूर्णपणे कम्युनिस्ट तर अमेरिका अँटी कम्युनिस्ट. त्यामुळे कोरियानं आपल्या विचारसरणीच्या बाजूला झुकावं असं दोन्ही देशांना वाटायचं. अर्थात सोव्हिएत युनियननं स्पष्ट केलेलं की आम्ही फक्त 1950 पर्यंत कोरियाच्या उत्तर भागात राज्य करणार आहोत. त्यानंतर कोरियाला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं जाईल. पण ही गोष्ट कोरियन लोकांना मान्य नव्हती. कोरियन लोकांनी दोन्ही सरकारांच्या विरोधात 2 वर्ष संघर्ष केला. शेवटचा उपाय म्हणून संयुक्त राष्ट्रांकडे जबाबदारी देण्यात आली. युएनने सुचवलं की संपूर्ण कोरियात निवडणूक घेऊन त्या देशाला स्वतंत्र देश म्हणून घोषित करावं. त्याला दक्षिण कोरियाच्या लोकांनी सहमती दर्शवली, पण कम्युनिझमला मांडणाऱ्या उत्तर कोरियानं याला विरोध केला. त्यामुळे जिथं अमेरिकेचं वर्चस्व आहे त्या दक्षिण कोरियात निवडणूक घ्या असं युएनने सुचवलं. दक्षिण कोरियात मे 1948 ला सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या, ज्यात सिंगमन री हे निवडून आले आणि ऑगस्ट 1948 ला रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणजेच दक्षिण कोरिया हा स्वतंत्र देश घोषित झाला. सिंगमन री हे कट्टर कम्युनिस्ट विरोधक होते, त्यामुळे अमेरिकेचा त्यांना पाठिंबा होता. इकडे उत्तर कोरियाने सुद्धा आपला स्वतंत्र देश करायचं ठरवलं. सोव्हिएत युनियनच्या पाठिंब्याने किम इल संग यांनी ऑगस्ट 1948 मध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन केलं आणि डेमोक्रेटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणजेच उत्तर कोरिया हा स्वतंत्र देश उदयाला आला. या कम्युनिस्ट देशाचे सर्वेसर्वा होते किम इल संग, किम जोंग उनचे आजोबा. दोन स्वतंत्र देश उदयाला आल्यानंतर वर्षभरातच दक्षिण आणि उत्तर कोरिया हे दोन्ही देश संपूर्ण कोरियावर आपला हक्क सांगायला लागले. सोव्हिएत युनियनच्या मदतीने उत्तर कोरियानं आधुनिक शस्त्रास्त्र, रणगाडे अशी संरक्षण सामग्री मिळवली. तिकडे दक्षिण कोरियामधनं अमेरिकन सैन्य माघारी जात होतं आणि हीच संधी साधून उत्तर कोरियानं 1 लाख सैनिक आणि 150 रणगाड्यांच्या मदतीनं 25 जून 1950 ला दक्षिण कोरियावर हल्ला केला आणि इथंच ऐतिहासिक कोरियन युद्धाची ठिणगी ही पडली होती. या युद्धामध्ये उत्तर कोरियाचं सैन्य हे सीमा ओलांडून दक्षिण कोरियामध्ये शिरलं. त्यांनी राजधानी सेऊल ही ताब्यात घेतली. डेजॉन शहर सुद्धा ताब्यात घेण्यात आलं. उत्तर कोरियाचं आक्रमण थांबवायला दक्षिण कोरियाचे नेते सिंगमन री यांनी दक्षिण कोरियात असलेल्या कम्युनिस्ट लोकांना मारण्याचा निर्णय घेतला. या घटनेला बोडो लीग हत्याकांड म्हणून ओळखलं जातं. यात जवळपास 1.5 ते 2 लाख लोकांचा मृत्यू झाला. पण 1950 पर्यंत
उत्तर कोरियाच्या सैन्यानं दक्षिण कोरियाचा जवळपास 90% भाग काबीज केला होता. मग दक्षिण कोरियानं युएनची मदत घ्यायचं ठरवलं. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं ठराव करत दक्षिण कोरियात आपलं सैन्य पाठवलं. त्यात सगळ्यात जास्त म्हणजे 90% सैनिक हे अमेरिकन होते. नेतृत्व अमेरिकेचे जनरल डग्लस मॅकआर्थर यांच्याकडे होतं. मॅकआर्थर यांनी एक प्लॅन केला. समुद्र मार्गाने जाऊन इचॉन बंदरावर हल्ला करायचा आणि बॉर्डरवरनं उत्तर कोरियाच्या सैन्याला माघारी पाठवायचं. त्यांनी इचॉन पोर्टवर हल्ला केला. मग दक्षिण कोरियाची बॉर्डर आपल्या ताब्यात घेतली आणि नंतर संपूर्ण दक्षिण कोरियामधनं उत्तर कोरियाच्या सैन्याला माघारी पाठवलं. बरं, एवढ्यावरतीच न थांबता त्यांनी उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग ताब्यात घेतलं. असं सांगितलं जातं की याच दरम्यान अमेरिकन सैन्यानं उत्तर कोरियावर काही टन बॉम्ब टाकले, ज्यामध्ये तिथल्या शाळा, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल्स सगळं बेचिराख झालं. त्यात नॅपलम बॉम्बचाही वापर करण्यात आला होता. नॅपलम म्हणजे एक प्रकारचं ज्वलनशील केमिकल, ज्यामध्ये अॅल्युमिनियम क्षार, पॉलिस्टिरेन आणि बेन्झिन यांचं मिश्रण असतं. या बॉम्बमुळे उत्तर कोरियाचं प्रचंड नुकसान झालं. किम जोंग उनच्या कुटुंबाला मोठा हादरा बसला. संयुक्त राष्ट्रांच्या फौजेनं अगदी चीनपर्यंत धडक मारली. यालू नदीच्या किनाऱ्यावर चीन आणि संयुक्त राष्ट्रांच्या फौजांमध्ये जोरदार लढाई झाली. त्यात चीनचा विजय झाला. मग चीनचं सैन्य पुढे सरकत राहिलं. चीन आणि उत्तर कोरियाच्या सैन्यानं दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला पुन्हा ताब्यात घेतलं. जनरल डग्लस मॅकआर्थर यांनी चीन आणि उत्तर कोरियाला धमकी दिली की आणखी पुढे आलात तर आम्ही तुमच्यावर अणुबॉम्ब टाकू. त्यानंतर मॅकआर्थर यांच्याकडनं नेतृत्व काढून घेण्यात आलं आणि ते मॅथ्यू रिडगवे यांच्याकडे देण्यात आलं. रिडगवे यांनी लगेचच युएन कडनं आणखी सैन्य मागून घेतलं आणि घडलं ऑपरेशन किलर. या मोहिमेत चीनचे तब्बल 8000 सैनिक मारले गेले. त्यानंतर सेऊलचा लढा म्हणून ओळखलं जाणारं ऑपरेशन रिपर हाती घेण्यात आलं. त्यामध्ये दोन्हीकडचे शेकडो सैनिक मारले गेले. पण मुळात दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाची या युद्धात प्रचंड हानी झालेली. त्यांचे लाखो सैनिक मारले गेले. संयुक्त राष्ट्रांनी दिलेला युद्धविरामाचा प्रस्ताव हा मान्य झाला नाही आणि छोटे मोठे हल्ले सुरूच राहिले. अखेर 27 जुलै 1953 ला संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये शांती करार झाला. त्यानुसार आधी अक्षांशाच्या 38व्या समांतर रेषेवर असलेली सीमा बदलण्यात आली आणि एक डीएमझेड म्हणजेच डिमिलिटराइज्ड झोन तयार करण्यात आला. दोन्ही देश आपापल्या सीमेपासून 2 किलोमीटरचा भाग या झोनसाठी मोकळा सोडतील असं ठरवण्यात आलं. 3 वर्ष चाललेल्या या युद्धात उत्तर कोरियाच्या जवळपास 9 लाख सैनिकांचा आणि 20 लाख नागरिकांचा मृत्यू झाला, तर चीनचे 6 लाख सैनिक मृत्युमुखी पडले. दक्षिण कोरियाचे 4 लाख सैनिक आणि 10 लाख नागरिक मरण पावले. अमेरिकेचे 36,000 सैनिक तर संयुक्त राष्ट्रांच्या फौजेचे 8,000 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. युद्धानंतर कित्येक दिवस पूर्ण कोरियातले शेकडो लोक उपासमारीने मृत्युमुखी पडले. पण अर्थातच यात सगळ्यात जास्त नुकसान झालं ते उत्तर कोरियाचं, कारण त्यांनी सर्वाधिक 29 लाख लोकांना गमावलं. हे युद्ध जरी दक्षिण आणि उत्तर कोरियात झालं असलं तर यात अमेरिकेची भूमिका महत्वाची राहिली, कारण संयुक्त राष्ट्रांच्या फौजेचं नेतृत्व हे अमेरिकेकडे होतं आणि अमेरिकेच्याच मॅकआर्थर यांनी कम्युनिस्ट लोकांच्या हत्येचे आदेश दिले होते. साहजिकच उत्तर कोरियाचा अमेरिकेवरचा राग धुमसत राहिला. या कोरियन युद्धाचा परिणाम म्हणजे उत्तर कोरियावरचा कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव आणखीन गडद झाला. हा हुकुमशाही व्यवस्था मानणारा आणि काहीसा एकाकी देश झाला. चीन सोडून कोणत्याही देशाशी उत्तर कोरिया फारसा व्यवहार करत नाही. या देशामध्ये इंटरनेट, सोशल मीडिया यांच्या वापरावर सरकार विरुद्ध बोलण्यावर बंदी आहे. पण दक्षिण कोरियानं मात्र लोकशाहीचा मार्ग स्वीकारला आणि जगाच्या गतीसोबत जुळवून घेतलं. सॅमसंग, ह्युंडाई, एलजी असे ब्रँड तिथे निर्माण झाले. पण या युद्धामुळे सेटबॅक बसलेल्या उत्तर कोरियाला म्हणावी अशी उभारी घेताच आली नाही. या युद्धामध्ये अमेरिकन सैन्याने केलेली कम्युनिस्ट लोकांची हत्या, जवळपास सगळ्या उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्राच्या फौजेने मिळवलेला ताबा आणि त्यानंतर या देशाने स्वीकारलेली अलिप्तता, या सगळ्याच्या केंद्रस्थानी जशी अमेरिका होती तशीच किम जोंग उनची फॅमिली सुद्धा होती. त्यामुळेच अमेरिका इराणला रोखण्यामध्ये पूर्णपणे अडकलेली असताना पूर्व आशियात आधी चीननं आणि नंतर उत्तर कोरियानं दणका दिल्याची चर्चा आहे. कारण संघर्षातल्या या एंट्री मागे फक्त किम जोंग उनची कुमकुमी नाहीये, तर अमेरिकेवरच्या रागाचा, युद्धाचा इतिहास सुद्धा आहे.